नमस्ते सगळ्यांना, कसे आहेत सगळे? तर आज मी तुम्हाला एक बिस्किटची वेगळी रेसिपी बनवून दाखवते, म्हणजे बिस्किटचं डेझर्ट सारखा. तर बघा तुम्ही काय काय साहित्य घेतले ते. तर हे बघा, हे मारी बिस्किट घेतलेलं आहे, मारीगोल्ड 10 वालं आहे. डेअरी मिल्क आहेत 10 वाल्या 2 घेतलेले आहेत. थोडीशी साखर 2 चमचे आणि 1 चमचा कॉफी. तर बघा कसं बनवते मी आता. तर बघा मी एक कप पाणी ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये कॉफी टाकते 1 चमचा. एक चमचा कॉफी टाकते. कॉफी काढून ठेवलेले, लगेच हे झाले, घट्ट झाले. आणि याच्यामध्ये 2 चमचे साखर टाकायची. आता हे आपण कॉफी कसं बनवतो तसं उकळवून घ्यायचं चांगलं. थोडा गॅस फास्ट करते म्हणजे लवकर होईल. तर हे बघा, आता कॉफी उकळलेली आहे. ही थोडी थंड करून घ्यायची. तर आता चॉकलेट आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. हे बघा, पाणी जरा उकळवून घ्यायचं आणि त्याच्यावर वाटी ठेवायची आणि चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे. तर मी चॉकलेट काढून घेते. तर हे बघा, 2 डेअरी मिल्क घेतलेलं आहे मी 10 वाल्या. आता हे पाणी गरम झालेलं आहे, उकळलेलं आहे. तर याच्यावर ठेवायचं आणि मेल्ट करून घ्यायचं. हे बघा, हे मेल्ट होत आलं आहे. आता मी मेल्ट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते कसं बनवायचं ते. तर हे बघा, आता मेल्ट झालेलं आहे. ह्याच्यात थोडंसं दूध टाकते मी पातळ होण्यासाठी, 2 चमचे असं. आता हे मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा, कॉफी आता जरा कोमट झालेली आहे, हे जास्त गरम नाही आहे. आणि चॉकलेट पण मेल्ट करून झालेलं आहे. हे बघा, तर मी हे गरम पाण्यावरच ठेवलेलं आहे, असं म्हणजे घट्ट होऊ नये म्हणून. आणि हे मारीगोल्ड बिस्किटं घेतलेले आहेत. तर आता तुम्हाला दाखवते कसं बनवायचं. एक मी प्लेट घेतलेली आहे. तर एक बिस्किट घ्यायचं, असं याच्यामध्ये बुडवायचं, असं ठेवायचं. जास्त नाही लावायचं, थोडं थोडं. बस एवढं. आता पुन्हा बिस्किट घ्यायचं, कॉफीमध्ये बुडवायचं. जास्त नाही, लगेच डिप करायचं आणि लगेच काढायचं. जास्त नरम नाही करायचं. पुन्हा त्याच्यावर ठेवायचं, पुन्हा याच्यावर लावून घ्यायचं. पुन्हा बिस्किट घ्यायचं, असं एकावर एक ठेवत जायचं. तर आता मी बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते नंतर पुन्हा वरून चॉकलेट कसं लावायचं ते. तर हे बघा, मी आता एकावर एक असे थर लावून घेतलेले आहेत. तर हे असं आता साईडने लावायचं. तर ते पकडायला लागतं हाताने व्यवस्थित. तर हे बघा, आता चॉकलेट वगैरे लावून घेतलं आहे सगळीकडून. आणि आता हे फ्रीझरमध्ये ठेवायचं. आता हे 1 तास ठेवायचं. नंतर दाखवते मी तुम्हाला कसं काढल्यानंतर. तर
बघा हे आता तयार झालेलं आहे, 1 तास झालेला आहे आणि मी फ्रीजमधून काढलेलं आहे. तर तुम्हाला कट करून दाखवते. तुम्ही याला बिस्किट केक किंवा बिस्किट डेझर्ट काही म्हणू शकता. खाण्यासाठी तयार आहे. आता मी तुम्हाला कट करून दाखवते. हे बघा कसं छान नरम झालंय. हे बघा असे लेयर येतात आणि हे मुलांसाठी खूप चांगलं आहे खाण्यासाठी. मुलांना खूप आवडेल. हे बघा. तर हे बघा चॉकलेट बिस्किट डेझर्ट किंवा केक तुम्हाला जे पाहिजे ते बोलू शकता. तर तयार आहे खाण्यासाठी. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि सबस्क्राईब करा म्हणजे मला मदत होईल तुमची जरा.